32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू झालंय। एका गोष्टीचा आनंद असा आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील याचा आढावा माझ्याकडनं दादा घेतला आणि त्या सगळ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा जी जोरात कामाला लागली आहे। यामध्ये आता ऍडिशनल कलेक्टर मिसाळ साहेब देखील इथे आलेत, परंतु सरकारची एक भूमिका फार स्पष्ट आहे की यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाच्या लोकांना कुचकाई काम करून शुक्राचार्य झारीतले बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडलं जाणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो। हे असं समजा की सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि यामध्ये वैयक्तिक एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून दादाला मी शब्द दिलाय आणि जेव्हा जेव्हा दादानी मला आतापर्यंत आता या मागच्या 10, 12, 15 दिवसात फोन केले तेव्हा दादांना त्याचा तात्काळ निर्णय देण्याचा प्रयत्न मी केला। मी असं नाही म्हणणार की सगळीच कामं माझ्याकडनं होतील, परंतु जे काही शक्य आहे ते दादांसाठी, समाजासाठी, समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखवता, मी परत सांगतोय, नाही तर आज दादा आणि मी भेटल्यानंतर आता काही लोक परत चालू करतील, ते चालू करण्याला मी घाबरत नाही, परंतु आम्ही जे करतोय हे समाज हितासाठी करतोय। जी दादाची भूमिका आहे, सगळे समाज बांधव आमच्यासाठी एक आहेत, कोणाच्या समाजाचं भलं झालं तर आम्हाला तसं वाईट वाटणार नाही, पण त्याबरोबर आमच्या मराठा समाजाचं देखील भलं झालं पाहिजे ही भूमिका दादांनी घेतली, ती भूमिका आम्ही सातत्याने घेतोय। यामध्ये दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या शासन निर्णयाच्या बैठका सर्व आम्ही सातत्याने घेतोय आणि 23 तारखेला आचारसंहिता 22ला संपल्यानंतर पुन्हा उपसमितीची एक बैठक लावली आहे। मी कालच माननीय विखे पाटील साहेबांना फोन करून सांगितलं की त्या उपसमितीच्या बैठकीमध्ये अधिकृत मला सदस्य म्हणून, निमंत्रित सदस्य म्हणून, आमदार म्हणून बोलवावं ही मागणी मी त्यांच्याकडे केली, जेणेकरून एखादा विषय जो दादांशी मी बोलतोय तो उपसमितीच्या बैठकीत होतो की नाही होतो याच्यावरती मला देखील कळलं पाहिजे, कारण मला शेवटी उत्तर द्यायचंय, सेतू मला बनायचं। तर त्यांनी ती मागणी मान्य केली, मुख्यमंत्र्यांशी बोलून दादा आपण देखील त्यांना ते बोलायची मला खात्री आहे आणि निश्चितपणे तो सेतू बनण्याचं काम आपण करू। सर्वात मोठा विषय होता ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केले होते, त्यामध्ये मला वाटतं 964 गुन्हे होते, त्यापैकी 902 गुन्हे मागे घेण्याचं काम जवळजवळ झालेलं आहे। त्यामध्ये कागदपत्र मागवण्याचं काम देखील सुरू झालं। 60-62 गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे होते त्यामध्ये माननीय विखे पाटील साहेबांनी फार स्पष्ट भूमिका मराठा समाजाच्या बैठकीत घेतली आणि ती बैठक ऑनलाईन होती, त्यामुळे ती जनतेसमोर आलेली आहे। त्यामध्ये जर 64 गुन्ह्यामध्ये आम्ही मदत करू नसू